ऑपरेशन टायगरवरून सुरू असलेल्या चर्चांवर ठाकरे गटाच्या खासदारांनी एकत्र येत स्पष्टीकरणच दिलं, पत्रकार परिषदच घेऊन टाकली। आमची वज्रमूठ कायम आहे, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहणार आहोत, असं अरविंद सावंतांनी आणि सगळ्या खासदारांनी स्पष्ट केलं। पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केलाय। आमचं हिंदुत्व बावनकशी असून जे पक्ष सोडून गेले ते ईडीच्या भीतीपोटी गेले, असंही अरविंद सावंतांनी म्हटलंय। त्या खासदारांबद्दल, त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मन कलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो। एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत। इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत। 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे। 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं, आमची वज्रमूठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे रोज पुढे सोडत असतात। मग काय म्हणतात, टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती, माहितीये का। उबाठा गटाचे 10 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याकरता मुंबईकडे रवाना झाले। दुपारी 2 वाजता मुंबईमध्ये एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश होणार आहे। उबाठा शिवसेनेचे 10 माजी नगरसेवक हे छत्रपती संभाजीनगरमधून निघाले आणि ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। मुंबईमध्ये 2 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये। उद्धव ठाकरेंकडे कोणी राहायला तयार नाही ही वस्तुस्थिती। माझ्याकडे माझ्या मतदारसंघातले जवळपास 6 महापौर, माजी महापौर जे त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला। आज जे काही उरले होते नगरसेवक, त्या नगरसेवकाची सुद्धा मानसिकता नाही। ते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करतायत। अनेक जण जिल्ह्यातील पदाधिकारी असतील, आमच्या मराठवाड्यातले असतील, काल परभणीच्या जिल्हा प्रमुखाने प्रवेश केला। आज लातूरचे काही लोक मला भेटायला येतात, धाराशिवचे येतात। म्हणून हा इन्कमिंगचं जे काही सुसाट वेगाने जे चाललेलं आहे, मला वाटतं उबाठाकडे आता माणसं शिल्लक राहणार नाही, हे वस्तुस्थिती आहे। एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे। अंधेरी पूर्व परिसरात एकाला लागण झाली आहे। 7 हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। पुण्यामध्ये जीबीएसनं हाहाकार उडवून दिलेला असतानाच आता मुंबईमध्ये जीबीएसचा एक पहिला रुग्ण आढळलेला आहे। अंधेरी पूर्व परिसरात एकाला जीबीएसची लागण झाली आहे आणि 7 हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, मुंबईतला पहिला रुग्ण। सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर पुण्यामध्ये जीबीएसचा हाहाकार सुरू असताना आता याच जीबीएसने आपल्याला मुंबईमध्ये शिरकाव केल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये पहिला जीबीएसचा रुग्ण आपल्याला अंधेरी परिसरामध्ये आढळून आल्याचं पाहायला मिळतंय। या रुग्णावरती आपल्याला 7 हिल या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याचप्रमाणे हा रुग्ण ज्या परिसरामध्ये आढळला त्या परिसरातल्या अनेक नागरिकांची तपासणी सुद्धा केली जाते। त्याचप्रमाणे हा जीबीएस हा जो आजार आहे किंवा जीबीएस आजाराची लागण ज्या पाण्यामुळे होते, त्यामुळे आता अंधेरी परिसरातल्या विविध भागातल्या पाण्याची चाचणी देखील केली जाणार आहे। तिथले जे स्थानिक आमदार आहेत मुर्शी पटेल, हे स्वतः आता त्या परिसरामध्ये जाऊन अनेक ठिकाणी नेमकं पाण्याचा निचरा कशा प्रकारे सुरू आहे ह्याची पाहणी करताना पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबईमध्ये आता जीबीएसचा शिरकाव झालेला आहे। मात्र त्याला अटकाव करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य शासन प्रशासन कशा प्रकारे काम करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्की तुषार, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। आणि तुषार यांनी जे नाव घेतलं आमदार मुर्जी पटेल, हे रुग्णालयामध्ये जाऊन आणि परिसरात जाऊन त्यांनी पाहणी केली, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूया ते काय म्हणतात। पहिलं रुग्ण जीबीएस मुंबईत मला वाटतं आमच्या अंधेरी पूर्वला आले आहेत, त्याची मला काल रात्री जाणीव झाली आणि आम्ही धावत गेलो 7 हिल रुग्णालयात।
डॉक्टरांशी बोललो तर पेशंट आता स्टेबल आहे आणि पेशंट आमच्या विभागातच राहणारे पेशंट आहे आणि सेवन हिल हॉस्पिटलला जवळजवळ 50 बेड ICUचे एक वॉर्ड GBS साठी राखीव ठेवलेले आहेत आणि हा पूर्ण GBSचे जेवढे पेशंट येतील ते महात्मा फुले या योजनेअंतर्गत त्याचा इलाज होईल आणि मुक्तपणे होणार आहेत असं मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. पहिलं रुग्ण GBS मुंबईत मला वाटतं